नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलूया आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आपण खास या राजकीय मुद्द्याकडं आपलं लक्ष वेधतोय. दिवाळी सुरू आहे सध्या. फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे. गोडधोड बनवलं जात आहे आणि आनंदामध्ये आपली दिवाळी सगळ्यांची सुरू आहे. असं असताना महाराष्ट्राच्या राजकीय गोटामध्ये मात्र अनेक घडामोडी सुरू आहेत आणि घडू पाहत आहेत. त्याची पूर्वतयारीच सुरू असल्याचं सध्याचं चित्र आहे. आणि दिवाळी हा सण आनंदाचा असल्यानं कदाचित या घटना शांततेत गुपचूप सुरू आहेत. मात्र दिवाळीनंतर महाराष्ट्रामध्ये हे राजकीय फटाके चांगलेच फुटणार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार, अजित पवार हे गट पडले, जसे शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे यांचे. मात्र शिंदे ठाकरे गटात विस्त वाढवा जात नाही. फूट पडल्यापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत दोन्ही पक्षातील नेते एकमेकांची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये असं चित्र नाही. ते कोणत्या ना कोणत्या मुद्द्याच्या कारणास्तव एकमेकांना भेटतात, मार्गदर्शन घेतात. शरद पवार यांचं त्यांच्यामध्ये चर्चा होते. हे शिवसेनेच्या शिंदे ठाकरे गटामध्ये आपल्याला एकदाही बघायला मिळालं नाही. मग आता फटाके काय फुटणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, कारण आपला आजचा विषयच तो आहे. पण हा विषय तुमच्या लक्षात यावा म्हणून तर ही सगळी पार्श्वभूमी जी आहे ती तुम्हाला सांगितली. म्हणजे सगळ्यात मोठा फटाका जो फुटणार आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात असू शकतो. दिवाळीच्या निमित्तानं शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यामध्ये 1 तास काल भेट झाली, चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अमित शहा यांना भेटले. त्यांच्यामध्ये पुन्हा 40 मिनिटाची चर्चा झाली. दाखवायला जरी हे कौटुंबिक असलं किंवा नियमित भेटी, त्या रुटीनच्या भेटी असल्या असं जरी सांगितलं असलं तरी त्या भेटी सहज झालेल्या नाहीत. या भेटीतली चर्चा लगेच बाहेर येत नसते, परंतु या भेटीचे तर्क आपण लावू शकतो. इतकंच. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यातील विधानसभाच्या ज्या निवडणुका आता होत आहेत त्या निवडणुकांच्या निकालानंतर खरं तर या भेटीचा अर्थ सांगणारा फटाका फुटू शकतो. हा नुसता फटाका नसेल तर तो ॲटम बॉम्ब असेल, एकदम धमाका. जर भाजपला यश या 5 राज्यांमध्ये जर चांगलं मिळालं तर उरलेली जी राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवार यांच्याकडं आहे ती सगळीच भाजपसोबत जाईल. आणि जर भाजप या राज्यामध्ये सत्ता मिळवू शकली नाही तर काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या अपात्र आमदारविषयीचा निकालसुद्धा लागणं अपेक्षित आहे. त्याचाही फटका मोठा असणार आहे. लोकसभेला जेमतेम 5 महिने उरत असल्यानं आणि लोकसभेत बहुमत जे आहे ते सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र खूप महत्त्वाचा असल्यानं दिवाळीनंतर भाजपसह विरोधी जी इंडिया आघाडी आहे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि देशातले इतर अनेक पक्ष यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग येणार आहे. भारतीय जनता पार्टीनं तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 48 लोकसभा मतदारसंघात त्यांची इलेक्शन वॉर रूम सज्ज केली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले जे नेते आहेत ते महाराष्ट्राशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की शिंदे गटाच्या शिवसेनेतील सध्याचे जे खासदार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. आणि त्याला अनेक वेळा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री जे दीपक केसरकर आहेत आणि इतर नेत्यांनी सुद्धा भाजपच्या चिन्हावर लढावं लागलं तर आम्ही लढू असं सांगून एक प्रकारे दुजोराच दिलेला आहे. आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जनतेशी संवाद साधण्याचं काम सुरू आहे. दुसरीकडं भाजपचं हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे म्हणजे रोहित पवार यांनी युवा संवाद यात्रा काढलेली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ती काही दिवस स्थगित झाली होती. मात्र आता 16 नोव्हेंबरपासून पुन्हा ती यात्रा सुरू होते. जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील यात्रा काढलेली आहे.
त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घड्याळ तेच, वेळ मात्र नवी, असं सांगत ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काय चाललंय? त्यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. परंतु जोपर्यंत त्यांचे उमेदवार उभे राहत नाहीत तोपर्यंत राज ठाकरे यांच्या भूमिकेकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे. मध्यंतरी भोंग्यावरून टीकेचं लक्ष झालेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम जावेद या जोडीला त्यांनी निमंत्रित केलं. राज ठाकरे देखील दिवाळीनंतर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या सगळ्यावरून तुम्हाला त्यांची मोठ कशी ते बांधतायत लोकसभेसाठी हे लक्षात येईल. दरम्यानच्या काळामध्ये कुठे ग्रुपचे मालक जे आहेत ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होईपर्यंत म्हणजे आचारसंहिता लागेपर्यंत आणखी कोण कोण भारतीय जनता पार्टीत येणार आहे हे आपल्याला दिसणारच आहे आणि ती यादी मोठी असेल. हे झालं राजकीय फटक्यांविषयी. पण महाराष्ट्रात सध्या सामाजिक वातावरण चांगलं राहिलेलं नाही आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी अशी सामाजिक तेढ निर्माण होताना दिसते. राजकीय नेते ही तेढ कमी करण्याऐवजी ती वाढेल कशी आणि त्यातून आपलं राजकारण कसं करता येईल याचाच विचार करताना दिसतात. मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा नव्यानं उभारणारे मनोज जरांगे पाटील दिवाळीनंतरच महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांच्या अनेक ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. ओबीसी समाजाच्या वतीनंही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. धनगर समाजाची अनेक मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून म्हणजे त्यांना एसटीमध्ये आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी त्यांची अनेक मंडळी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उपोषणाला बसलेली आहेत. यामुळं सार्वजनिक आणि सामाजिक वातावरण आणखी ढवळून निघणार आहे. सोशल मीडिया जर तुम्ही बघताय गेल्या काही दिवसांपासून तर सोशल मीडियावरच्या कमेंट, तिथल्या पोस्ट या जर तुम्ही बारकाईनं पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या तर तुम्हाला मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी या समाजातल्या काही नतद्रष्ट मंडळी जी एकमेकांना समाजाचं नाव घेऊन जे खुलेआम आव्हान देताना दिसतात त्यातून सामाजिक वातावरण बिघडायला या अशाच पोस्ट आणि सोशल मीडियावरील चर्चा कारणीभूत ठरणार आहेत. आणि त्या आतापर्यंत कारणीभूत ठरलेल्याची अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. महाराष्ट्राच्या गृह खात्यानं, सरकारनं आणि विशेष करून पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेळीच याची दखल घ्यायला हवी. चित्रपटामध्ये घटना घडल्यानंतर जसे पोलीस आलेले आपल्याला दिसतात तसं इथं होऊ नये एवढीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे. मंडळी, दिवाळीत गोडधोड आवश्यक तेवढंच का. दिवाळी सध्या सुरू आहे, कारण आरोग्याला जपा. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होईल असे फटाके तुम्ही फोडू नका, वाजवू नका. दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना याच सुखमय शुभेच्छा देताना तुमचं मनोरंजन करणारे जे फटाके आहेत ना ते आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर फुटणार आहेत आणि त्याची उत्सुकता राजकीय वर्तुळात सर्वाधिक आहे. मात्र या सगळ्या राजकीय फटाक्यांमध्ये तुम्हाला लक्षात येत नाही, बऱ्याच लोकांना येत नाही, मेजॉरिटी लोकांना येत नाही, हे सगळे राजकीय फटाके आपण बघतोय पण मूळ मुद्द्यांकडे मात्र आपण सर्वजण दुर्लक्ष करतात. कुठले ते मूळ मुद्दे आहेत? म्हणजे उत्तम शिक्षणाची माफक शुल्कामध्ये आपल्याला का सेवा मिळत नाही? माफक दरामध्ये दर्जेदार आरोग्य उपचार आपल्याला का मिळत नाहीत? सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथं का नाही आहे? का आपण वाहतूक कोंडीमध्ये अडकलोय? उत्तम रस्ते, मुबलक पाणी, वीज आणि शिक्षण संपल्या हाताला उत्तम रोजगार का नाही? आपण यावर काहीच बोलत नाही. निवडणुका येतात तेव्हा आश्वासनांचा पाऊस आपल्यावर होतो. त्या संपल्या की पुढं काहीच होत नाही. याचं कारण म्हणजे आपणच आहोत, कारण आपण याविषयी काही बोलत नाही. 500,000 रुपयाला आपल्यातलेच अनेक जण आपलं मत विकताना आपल्याला दिसतात. आणि पुढं मग काय मिळतंय? पुढं तुम्ही काय मागितलं तर तुम्हाला काय उत्तर येतं तुम्हाला चांगलं माहिती आहे. किती दिवस आपण अशा वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहणार आहे? किती दिवस तुमच्या मुलांना दर्जेदार शिक्षणापासून तुम्ही वंचित ठेवणार आहे? किती दिवस चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य उपचारांपासून आपण दूर राहणार आहे?
लाखोंच्या संख्येनं आपण जातीच्या आणि धर्माच्या नावानं एकत्र येतो, परंतु आपल्या आयुष्याच्या खऱ्या प्रश्नांवर आपण कधी एकत्र येणार आणि निर्णायक लढा आपण कधी उभारणार? बाकी तर फटाके जे फुटायचे ते फुटणारच आहेत, आपण ते बघणारच आहे. पण तुम्हाला याविषयी काय वाटतं ते तुम्ही जरूर मांडा, तुम्ही व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं तुम्ही हा आमचा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक अवश्य करा. धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा.